ही कशी दिली? 200 रुपये? नाही 20 रुपये. फन म्हणजे हा खरंच ट्विस्ट आहे. हा ट्विस्ट म्हणजे आम्ही एकमेकांना आजपर्यंत सरप्राईज देत होतो. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सुपर्णा कधीच बाईकवर बसत नाही. माझ्या मागे पण ती फार क्वचितच बसली असेल. बघू आज जाते की नाही. असं 1475 आहे तुमच्यासाठी 1350 1350. नाही आम्ही करत नाही. ठीक आहे. माझं बजेट नाहीये, माझं बजेट 1500 आहे. हो म्हणजे तुम्ही हे मला 400 मध्ये देऊ शकता खरं तर, कारण छोटे आहे. पहिलीच संक्रांत ना, तर माझ्याकडे 300 रुपये राहिले. तिळगुळाच्या आईस्क्रीमने पार पडला मकर संक्रांतीचा हा सोहळा. तिळगुळाच्या आईस्क्रीमने पार पडला मकर संक्रांतीचा हा सोहळा. तिळगुळ घ्या आणि खूप गोड गोड बोला. कशी आहेस मैत्रिणी? मज्जा पिंक तुझी हक्काची मैत्रिणीची मी चित्राली तुझं स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये. संक्रांत आहे त्यामुळे मी तर मस्त काळ्यामध्ये रेडी झाले. पण आज आपण इथे का आलो आहे, काय स्पेशल असणार आहे आणि काहीतरी वेगळं करणार आहोत, हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये असणार आहे, या व्हिडिओमध्ये असणार आहे. जरा धीर धर. आज आपले काही खास फ्रेंड्स आपल्याला भेटायला येणार आहे. एक सेलिब्रिटी कपल, त्यांची पहिली संक्रांत, पण त्याला एक छोटासा ट्विस्ट आणि त्यांची ही पहिली संक्रांत जरा खास करण्याचा मज्जा पिंकचा प्रयत्न आहे. आणि तो कसा आहे, त्यामध्ये काय व्हेरिएशन्स असणार आहे, काय धमाल असणार आहे, हे सगळं जाणून घेऊया. ते येतीलच आता, त्यांना भेटूया आणि बघूया. सो झालंय असं की हा माईक काय असाही प्रश्न पडेल तुला. तर जरासा आपला एक घोळ झाला होता माईकचा, त्यामुळे आपण अखेर हा माईक घेऊन यावेळेला शूट करतोय. कारण की आपले सेलिब्रिटी कपल आलेले आहे आणि ते थांबलेत की कधी मी एकदा त्यांना बाहेर बोलवते. टाळा, तो यांना भेटणार आहोत माहिती आहे. चला या आणि वेलकम. तुम्हाला दोघांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पहिली संक्रांत आहे, त्यातही तुम्ही वेळात वेळ काढून आलेले आहात आणि संक्रांत स्पेशल करतोय आपण संकेत आणि सुपर्णा सोबत. आणि पहिली संक्रांत कसं वाटतं, असं पहिलं सगळं अगदी नवीनच वाटतंय. झालंय का सिंक इन मिस्टर अँड मिसेस? नाही अजून पहिलं चालू आहे ना, त्यामुळे नाही अजून. मी मगासपासून म्हणते की खास कपल असणार आहे, तर खास कपल कोण आहे ते कळलंय. पहिली संक्रांत स्पेशल करणार आहोत ते सुद्धा कळलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का काय घडणार आहे? एकंदरीत आलाय तिकडे असं छान, पण काय घडणार आहे? आपलं तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तेवढंच ना आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असणार आहे, पण त्याला एक वेगळा ट्विस्ट असणार आहे. सो आपण पहिला संक्रांत लुक तुमचा करतोय ह्याचा अंदाज मी तुम्हाला दिला होता. त्याला एक छोटासा ट्विस्ट आहे. आपण शॉपिंगला जाणार आहोत. ओके, पहिल्या संक्रांत लुकचा शॉपिंगला जाणार आहोत. पण संकेत सुपर्णासाठी शॉपिंग करणार आहे, सुपर्णा संकेतसाठी शॉपिंग करणार आहे. फन म्हणजे हा खरंच ट्विस्ट आहे. हा ट्विस्ट म्हणजे आम्ही एकमेकांना आजपर्यंत सरप्राईज देत होतो. अजून एक बारीक ट्विस्ट आहे. हे बजेट शॉपिंग असणार आहे. आपण काही चिट्स बनवल्या आहेत, त्यात बजेट्स आहेत. ओके, सो 1000, 1500, 2000, 3000, 5000 असे बजेट्स आहेत. आता तुम्हाला जी चिट येईल ती त्या बजेट मध्येच गोष्टी घ्यायच्या. म्हणजे माझी वाट लागणार आहे, कारण शॉपिंग म्हटल्यावर मी दुकानात घुसतो आणि 20 मिनिटात अख्ख्या घरादाराची शॉपिंग करून बाहेर पडतो. बरं, आणि ते तर ठीक आहे, घरादाराची शॉपिंग करतोच आणि वरून पैसे देतो. तो असं आहे म्हणजे शॉपिंगचा बार्गेन वगैरे करायचं. मग कसं होणार बजेट शॉपिंग? बजेट शॉपिंग म्हणजे हा कॉन्सेप्टच नवीन आहे ना. आता बजेट शॉपिंग आहे, तर बजेट आज मिळाल्यावर बघू, कदाचित बार्गेन करायला लागणार आहे मला. मी आजपर्यंत संकेतला बघितलेलं नाहीये बार्गेन करताना. मजा येणार आहे. मी खूप खुश आहे. सो आता प्रे करूया की त्याला बजेट कमी यावं, कारण की जर बजेट हाय आलं तर तो काय फार बार्गेन करणार नाही. त्याच्यासाठी खूप इझी होऊन जाईल. असं नाही. सो एक्साइटेड. म्हणजे हे एकमेकांसाठी अशी ब्लाइंड शॉपिंग केली आहे का सरप्राईज वाली असं? हो, मी भरपूर वेळा गेली. मी पण खूप वेळा. पण अशी पारंपरिक अशी काहीतरी एकदम सणासाठी वगैरे तशी नाही केली आहे, पण असं खूप सरप्राईज द्यायची हौस आहे आम्हाला केली. हो, आणि मी बजेटवर तर कधीच शॉपिंग नाही केली. त्यामुळे हा पहिला एक्सपिरियन्स आहे माझा.
सो फार वेळ न घेता आम्हाला, कारण काय दुकानं बंद होतील, घाई असणार आहे, सगळं असणार आहे. बिचारा शॉपिंगसाठी शूटिंग संपून आलेला आहे, दगदग धावपळ करत. सो आपण त्यांना चिट्स देऊया, ते कितीचे घेत आहेत ते बघूया आणि तडाक निघूया शॉपिंगला. डन. सो चिट्स रेडी आहेत, जसं तुम्ही बघितलं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं. 1000, 1500, 2000, 3000, 5000 ती अमाऊंट मी ह्यांना देणार आणि त्याच्यात तुम्हाला शॉपिंग करायचं. सो या, लेडीज फर्स्ट. मज्जा पिंकच्या पिंक चिट्स आहेत आपल्या. या. सो रेडी, उघडूया. लेडीज फर्स्ट. किती 500 नव्हते त्याच्यात, त्यामुळे इतक्या कमी. म्हणजे कसं बसवायचं ह्याच्यात? आता तुझं काय बरं? किती देतो? 1500. 1500 रुपयाला ठीक आहे. बेसिक नाही आले, 1000 पासून सुरू होतं ना. हा, अगदीच 500 नाही आलं की मी काहीच बसवू शकत नाही. 500 दिलेच नव्हते. चलो, ये भी सही है. लेडीज फर्स्ट करून तिला उगाच चान्स दिला असं मला वाटायला लागलंय, कारण मला पूर्ण 2000 आले. पण खुश हो, तुझ्यासाठी तर माझ्यासाठी हे 2000 आलेले आहेत आणि याच्यात मी आता जबरदस्त शॉपिंग करणार आहे. आणि एवढा बजेट मी पण हो, हो. मी पण करणार आहे याच्यात बजेट शॉपिंग. खरं सांगायचं तर मला दडपण आलेलं की एवढा ऐवज घेऊन मी जाऊ कसा रस्त्यावर. कोणी जर माझ्यावर हल्ला केला किंवा मला काही केलं तर मी करायचं काय याचं. ओके, चला आता आपण सुरू करतोय. सो आता पहिला कोण जाणार? पहिले आप कोण जाणार? लेडीज फर्स्ट ना. त्याने चीट तुला दिली ना फर्स्ट, मग आता शॉपिंग त्याला करू देत ना पहिला. बघूयात ना जमतंय. नाही, मी करतो ना. मला हे चॅलेंज एक्सेप्ट करायचंच आहे न दिलेलं की ह्या ह्याच्यात मी कशा गोष्टी बसवतो बघा आता. चला. पहिले मी ना पण नाही पहिला मी. चला. सो सुपर्णा, तू इथे थांब थोडा वेळ, आम्ही पटकन जातो आणि थोड्या वेळाने येतो. आज पहिली संक्रांत आहे सुपर्णाची, म्हणून पहिला मान गिफ्ट रिसीव्ह करण्याचा तिचा आहे, म्हणून तू बस आणि मी शॉपिंगला जाणार. So, आम्ही निघतोय. सुपर्णा तोपर्यंत बसणार आहे, आम्ही निघालोय. सो ऑल द बेस्ट. छान छान शॉपिंग कर. हा, कमाल. म्हणजे तो करतोच छान, मला आवडतेच त्याची चॉईस, त्यामुळे मला चालेल. मार्केट मी येतोय. सो संकेत, बायकोची पहिली संक्रांत. आता हे सगळं खूप फिरलोय आपण. अखेर आता आम्ही एका ठिकाणी आलो आणि समोर मला दिसत आहेत की हलव्याचे दागिने. सो ते तर घ्यायचेच आहेत ना. हो, घ्यायचे. त्याच तर महत्व आहे. आणि बजेट तुला माहिती आहे, तुझ्या डोक्यात ते बजेट फिटेल. सो ते सगळं त्या बजेटमध्ये बसवायचं. वेळ आपल्याकडे कमी आहे, हे सगळं करून करायचं. चॅलेंजिंग म्हणजे हो, म्हणजे मी पहिल्यांदाच असं मार्केटमध्ये फिरत असेल कदाचित तुला बरोबर घेऊन. आणि माझ्या बायकोची पहिली संक्रांत आहे, तर बघू आता काय काय पटापट डोकं चालवावं लागेल, कारण आजपर्यंत मी अशी कधी संक्रांतीची शॉपिंग केलेली नाहीये आणि त्यात वेळ येते. पहिली वेळ आहे. आणि आता ते सोन्याचे नाही, सॉरी, कसले हलव्याचे दागिने, सोन्याचे दागिने नॅचरली. सोन्याचे घ्यायचं तर घेऊ शकतो, बरेच ऑप्शन. नको अगं, तू दिलेल्या बजेटमध्ये नाही होणार. सो येस, आम्ही पटापट जातोय. समोर एक दुकान दिसतंय, तिथे काय रेंज आहे, याच्या बजेटमध्ये बसतं का, हे सगळं बघूया. मेन साडी राहिली आहे आपली खरं तर. सो तिथे जाणार आहोत, पण पहिला जे छोटे मोठे आहे ते घेऊन टाकूया. चला. म्हणजे वेगळं काहीतरी करायचंय. ही शॉपिंग म्हणजे केली नाहीये, त्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग म्हणजे जसं मी म्हटलं की पहिल्यांदाच येतोय, तर हे दागिने असे असतात हे मला आज पहिल्यांदा कळतंय. हो, इथून सुरुवात आहे. आणि हे पण मला दागिनेच दिसतात, पण कदाचित हे संक्रांतीचे नसावे असं मला वाटतंय, कारण त्यांचा कलर वेगळा आहे. सो हलव्याचे आहेत, त्यामुळे आपण बघूया त्यांच्याकडे काय ऑप्शन आहे. चला. बरीच व्हेरायटी आहे, बरीच म्हणजे अशी रांग लागली आहे. सो साधारण जर मला तू युजली असं दुकानामध्ये घेऊन आली असतेस ना की हा शॉपिंग करायचे आता घे, तर मी कलर कोड केलं असतं तुला. ग्रीन हा कलर कुठला तरी ब्लू मध्ये, हा डार्क ब्लू मध्ये, रेड मध्ये, पर्पल मध्ये, असं मी ऑरेंज, असं मला कुठला आवडतं तो मी उचलला असता.
पण बायकोला कदाचित ते चालणार नाही, म्हणून आता मला जरा डिटेलिंग मध्ये आणि काकूंची मदत घेऊन मला जरा हे करायला लागेल. बायकोसाठी, लेडीज साठी. ओके. म्हणजे मंगळसूत्र दाखवा ना 1-2-3 सेट तिकडे आम्हाला. नवीन नवरीच आहे, पहिलीच वर्ष आहे. राईट. 4 व्हरायटी आहे. ओके. तो काय रेंज आहे आणि ह्याचे? ते 300 आहे, 600 आहे, हे 400 आहे आणि 450 आहे. अशा वेगवेगळ्या रेंज. ओके. पण मग हा छोटा तर हा 600 का बरं आहे? नाही, याचा धागा हे जे आहे ना हलवा हा बारीक असतो. ओके. हा. आणि हा मोठा आहे, फक्त हा जो आहे हा कमरपट्टा फोल्डिंगचा आहे. ओके. फोल्डिंगचा कम्प्रेसिव्ह. ओके. हे ना संकेतला हे स्ट्राईक झालं, हे मला पण स्ट्राईक झालं नसतं की हे छोटं आहे तर हे 750 रुपयाला काय, हे मला पण नाही स्ट्राईक झालं. याचा हो, बघा, म्हणजे. हा हलवा बघा आणि हा हलवा आणि हे जे ओलेलं असतं थोडंसं बघ, तो एक मला आवडलाय जर तुम्हाला विचारशील. याच्यात तुम्हाला याच्यात ओके. तुम्हाला कम्प्लीट सगळं मिळेल. कंबरपट्टा, बाजूबंद, मुकुट, नेकलेस, राणी हार, छोटा हार, नंतर कानातले, अंगठी, बांगड्या, पिंडी, सगळ्या सुवासिनीचं दागिने. तो बघ थीम रेड आणि ग्रीनच असते का सगळ्यांमध्ये? नाही, रेड असं आणि नाहीये, पण ओके. शक्यतो रेड मॅचिंग होतात ना. ब्लॅक साडीवर रेड उठून बरोबर. दिसतं ना. त्यामुळे शक्यतो रेड घालतो. पण मग याच्यामध्ये अंगठी नाही, त्याच्यामध्ये अंगठी आहे आहे. आहे अंगठी सगळ्यांना आहे. हे बघा याच्यात. अच्छा. अंगठी आहे. आहे, याच्यात पण आहे. अच्छा, ही पण फोल्डिंगची अंगठी. हो, सगळं फोल्डिंग. हा. ओके, ती खरीवाली अंगठी. हो हो, म्हणजे तुम्ही हे मला 400 मध्ये देऊ शकता खरं तर, कारण छोटे आहे. एवढा नाही होणार ते. हा 400चा हो. होता. तो आहेच 400 हा ऑलरेडी. 400चा होता. 450 वाला हा 400चा. ऍक्च्युअल अंगठीवाला सेट घेतलेला आहे मी. सो 500 रुपयेचा हा सेट आहे, हा मी आता घेतोय. इथून चाललोय आपण साडी बघायला. हो, नाजूक बायकोसाठी नाजूक दागिन्यांचा सेट. हलव्याचे हे दागिने नाजूक नाजूक. ह्याच्यानंतर तिला काय सरप्राईज होणार आहे आणि तिला हे आवडतात का, इथून सगळी सुरुवात आहे. पण संकेतला आवडतं. हो, म्हणजे मी बार्गेन केला. मी आयुष्यात पहिल्यांदा कदाचित बार्गेन वगैरे केलं असेल, सो थँक्यू. आणि मला त्याचा आनंद आहे की मला जी हवी ती गोष्ट ती माझ्या बजेटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. पुढचा जो पल्ला आहे तो गाठूया. सो आता आम्ही निघालोय साडी घ्यायला. सो साडीच्या मध्ये काय पिट स्टॉप वगैरे नाही, एक पिट स्टॉप मला घ्यावासा वाटतोय, कारण आय थिंक आपण आता हे हलव्याचे दागिने घेतले, पण मला पर्सनली पण आवडतं आणि सुपर्णाला पण आवडतं तो असतो म्हणजे केसांमधला गजरा. आय थिंक कुठल्याही स्त्रीचं सौंदर्य त्या गजऱ्याशिवाय थोडंसं अपुरं राहू शकतं असं मला वाटतं. म्हणजे कुठलीही स्त्री तशी अपुरी नाहीच सौंदर्याच्या बाबतीत, पण तरी एक ते येतं थोडं फुलून येतं. हो, जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आयसिंग ऑन द केक. त्यामुळे गजरा मस्ट हॅव आहे, तर आपण गजरा घ्यायला थांबू फक्त प्लीज. नक्की नक्की. सो हे एवढं जर तो म्हणतोय आणि इतका रोमॅन्टिक नवरा असेल तर सुपर्णाला हे नंतर बघितल्यावर आय एम शुअर की ती अजून खुश होणार आहे. सो बाकी सगळं आणि त्याच्यावरती आयसिंग ऑन द केक, चेरी ऑन द केक आम्ही गजरा शोधतोय. सो चला बघूया. तो तिकडे दिसतोय. सो येस, बरेच ऑप्शन्स आहेत त्याच्यातही. लहानपणापासून हे असे गजरे बघितलेले आहेत. ते मोगऱ्याचे आहेत. हो, हे तगर आहे, जी दुसरी बघतोय ते तगर आहे. तगर आहे. राईट. ह्या वेण्या आहेत, ह्या ज्या दुसऱ्या तू बघतोय त्या सगळ्या वेण्या आहेत. वेणी आहे हो, आय गेस. पण वेणी आता तिने आंबाडा वगैरे घातलं हो, तर वेणी त्याच्यावर सुंदर दिसेल, no सुंदर doubt. दिसेल. कशी? Right. ही कशी दिली? 200 रुपये. नाही नाही, 20 20 रुपये. हा, घेऊन टाकूया. आय डोंट थिंक सो बार्गेन करायची काही गरज नाही. नाही, चालेल. आणि ह्या ठिकाणी म्हणजे अशा ठिकाणी मी कधीच बार्गेन करत नाही आणि मी सगळ्यांना सांगेल की नाही केलं पाहिजे. सो त्यांनी जो रेट सांगितला त्या रेटला आपण घेणार आहोत. माझ्याकडे सुट्टे आहेत. बॅकअप साठी फक्त एक छोटीशी गोष्ट आपण ही घेऊन ठेवू. फॉर बॅकअप, यू नेव्हर नो. हे करायला पाहिजे, बॅकअप नेहमी असला पाहिजे. सो या दोन गोष्टी. ताई असे किती? 40. बर, ठीक आहे. सो गजरा पण 20 रुपये आणि वेणी पण 20 रुपये. वा, चला देऊया आता. ठीक आहे, चल. सो सुट्टे पैसे ह्याने स्वतःच्या खिशातून काढलेले आहेत, ज्या आम्ही दिल्या त्या बंद्या नोट आहेत. सो
मे बी हे 40 रुपये जर कुठे ऍडजस्ट नाही झाले त्या बजेटमध्ये तर हे तुझ्याकडे, तर हे माझ्याच खिशातून जे आले ते माझ्याच खिशातून जाणार आहेत. त्या बदल्यात बरंच प्रेम मिळणार आहे. कारण की जेव्हा गजरा बघणार आहे आणि तू जे म्हटलंयस त्यानंतर जे सुपर्ण ऐकणार आहे त्यानंतर आय एम शुअर शील बी हॅपी. हो नक्की. शी इज गोइंग टू बी हॅपी बिकॉज आय एम हॅपी फॉर हर. Yeah. साडी घ्यायची आणि ती खूप मोठं टास्क आहे असं मला हो, आता काही पेट स्टॉप नाही, आता आपण साडी. वाटतं. चला. सो मी एवढी उंच कशी झाली असं वाटत असेल तर खाली जरासा एक पाटला घेतला मी शूटसाठी अशा टाईप्स वगैरे. हे बघा. सो एनिवे आम्ही आता बरंच, मी थकले नाहीये पण संकेतचं मला माहित नाही. नाही मी पण नाही थकलो. आता इतक्या युगांनंतर मी साधारण शॉपिंगला निघालोय आणि ते पण साडी वगैरे, दागिने, हलव्याचे दागिने, गजरे, त्यामुळे मी थकलेलो नाही. आय एम एक्सायटेड. तो उत्साह आता भरभरून ऍक्च्युअली येतो, तो बाहेर निघतोय, त्यामुळे आता मी आतुर झालोय. मोठं जे पल्ला आहे तो गाठायचा ना. साडी मेन हो. याआधी घेतली आहे सुपर्णासाठी साडी? साडी हो घेतली असं म्हणायचं ना. हो नाही घेतली. ओके, म्हणजे पहिल्यांदा असं तिच्याशिवाय वगैरे? हो, तिच्याशिवाय पहिल्यांदाच साडी घेत असेल मी तिच्यासाठी. सुपर्णासाठी साडी आजच मी पहिल्यांदाच घेतोय. काय चुझी आहे ती या सगळ्या बाबतीत की नाही? तू आणलेला आवडतं? मी देईल ती गोष्ट तिला मान्य असते, त्यामुळे तसा मी सेफ आहे. पण मग आय मेक शुअर की मी तिला चांगलंच आणि आवडेल असंच देण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्हाला माहिती आहे की दिव्या फॅशन नावाचं जे दुकान आहे ते आत्ताच आपण एक्सप्लोअर केलं होतं आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता. इथल्या साड्यांबद्दल बऱ्याच जणींनी मला मेसेजेस केले, त्यामुळे मी संकेतचं काम थोडं सोपं केलं आहे आणि त्याला मी थेट दिव्या फॅशनमध्ये घेऊन आले आहे. आणि तिकडे बरंच संक्रांतीचं खूप सुंदर कलेक्शन आहे. त्यामुळे मी जराशी बायस झाली आहे त्याच्या बाबतीत. सुपर्णा माझी मैत्रीण आहे आणि तिला जरा चांगली छान साडी मिळावी हे मला वाटतंय, म्हणून मी त्याला थेट इकडे आणली आहे. सो वेळ न दवडता थेट आज जाणार आहोत. सो बजेट परत एकदा आठवण करून देते. 2000चं बजेट होतं तुला, त्यामधून आपण ऑलमोस्ट 540 रुपये गेलेले आहेत. 40 रुपयाचा हिशोब लक्षात आहे बरं? म्हणजे माझ्या खिशातून गेले ते. सो चला बघूया इथे कोणती साडी त्याला आवडते, कुठली साडी घेऊन आपण सुपर्णाला तो खुश करू शकतोय की नाही बघूया. चलो. फायनली साड्यांचा ढीग पडलाय खरं तर. हो. सो तुझं बजेट सांग. त्या बजेटमध्ये ते तुला, हे आय एम शुअर त्यांच्याकडे फार छान बजेट आहे, कारण काय जयेश भाईनी आम्हाला खूप छान साड्या याच्या आधी दाखवलेल्या आहेत. ओके. सो ऑल युअर्स. तर जयेश भाई, तुम्ही तुमच्या आवडीची मला साडी काढून द्या जी खूप छान असेल आणि माझ्या बायकोला आवडेल. बजेटचं पण बघून घेऊ. मला बजेट दिलेलं आहे, मी थोडंफार पुढे मागे करतो त्याच्यामध्ये काहीतरी. तुम्हाला एक व्हरायटी सर्व दाखवतो. छान कलेक्शन आहे आपल्याकडे आणि व्हरायटी आपली टोटल महाराष्ट्राची शान. जे आपल्याकडे जे कलेक्शन आहे ते तर माझे सर्व 95% कस्टमर जे आहे ते महाराष्ट्रीयन आहे सर्व. ओके. मी रेग्युलर ठेवतो आणि माझे कस्टमर 20,000 कस्टमर आहे. माझे मराठी कस्टमर 20,000 रेग्युलर कस्टमर आहे. तर त्यांच्यासाठी मी प्रत्येक वेळा काहीतरी नवीन घेऊन येतो, काहीतरी नवीन कलेक्शन. आणि ही बघा, ही पण सुंदर ही ऑर्गॅन्झा आहे. ओके, सध्या ऑर्गॅन्झाचा फॅशन आहे. म्हणजे जर तुला जरासा मी हेल्प करते म्हणून, ही ऑर्गॅन्झाची थोडी फॅशन आता सुरू आहे. त्याशिवाय ही जी आधीची तू साडी बघितलीस ती पण थोडी मी म्हटलं होतं तसं की जी मला आवडली होती. ही कांजीवरम पॅटर्नमध्ये जाणारी थोडी साडी आहे. त्यात मोर आहेत, जर तू बघशील तर त्याच्यावरती खालीही मोर आहेत, तिथेही अख्ख्या अंगाला बोर आहेत आणि ती खूप सॉफ्ट आहे. म्हणजे जर तू बघशील तर ती छान अशी अंगाला बसणारी आहे. ऑर्गॅन्झा जर अशी स्टिफ असते, जर ती साडी तू बघशील तर ती थोडी फुलते अंगाला नेसल्यावर. सो ही फॅशन म्हणशील तर सध्या हा ट्रेंड आहे. पारंपरिक म्हणशील तर ह्या ज्या आपल्या असतात त्या येस, त्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे अशा काठा पदराच्या आहेत. येस, त्याच्यात त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. ही एक आहे, याच्यात पण ही पैठणी बॉर्डर म्हणतात त्याला. पैठणी नाहीये पण पैठणी बॉर्डर. आणि ही पैठणी आपल्याकडे भरपूर कलेक्शन. ही ब्रॉकेटच्या ब्लाउज. ओके. सो आता तुम्हाला वाटत असेल की आता मी साडी घेतोय तर ब्लाऊजचं काय होणार, कसं होणार. सो मी एक फक्त त्याच्यात ट्विस्ट केला आहे, तो म्हणजे मी सुपर्णाला
मस्का मारून तिला फक्त ब्लाऊज कॅरी कर अशी विनंती केली होती. सो तिने तो केला असावा असं आपण विचार करूया. सो साडी तर आम्ही बघतोय, बघूया. हो, एक नाव जे मी नेहमी ऐकलेलं आहे आमच्या घरामध्ये ते म्हणजे पैठणी. ही पैठणी, ती पैठणी, ही पैठणी. इचलकरंजी नाही काय, इरकली आणि हा इरकल होती मगाशी. हा इरकल पण आहे. ही तुम्हाला जे दाखवली ना ही हा, ही इरकल पॅटर्न मध्ये जाणारी आहे. राईट. त्यामुळे ऑर्गॅन्झा हे नाव पण मी ऐकलेलं आहे, कारण सुपर्णा युजली निवेदिता सराफ जे आहे राईट, त्यांची साडींचा राईट, त्यांचा हंसगामिनी ब्रँड आहे. तर त्याच्यामध्ये सुपर्णा खूप ऍक्टिव्हली हो इन्व्हॉल्व्ड हो, आणि असते. ती मॉडेल आहे त्याची, हे मी बघितलेलं आहे. सो ही पण खूप सुंदर आहे. हे ब्रोकेज खूप छान आहे. मोदक बुट्टा बोलतो Yes. त्याला. मोदक बुट्टा. ओके. म्हणजे प्रत्येक फॅशन मध्ये जे आहे आता इमॅजिन करतोय की कोणती साडी तिच्यावर छान दिसेल. इमॅजिन. हो, म्हणजे मला असं डिझनीलँड मध्ये आल्यासारखं वाटतंय की अशा साड्या मी आयुष्यात पहिल्यांदा असं मांडी घालून गादीवर साड्या मी केलेलं नाही, हे पहिल्यांदा करतोय. हे बघ, ही पण एक डबल बॉर्डर वाली आहे. ही पण मला आवडली होती साडी आहे. साऊथ पॅटर्न मध्ये, पण ती खूप सुंदर आहे कारण की ती वेगळी आहे आणि त्याला दोन्ही बॉर्डरला वेगवेगळे कलर्स Color आहेत. तू आहे. बघशील तर त्यात ब्लॅक आहे, ती खूप उठूनही दिसते. पण मला ही अशी फार मनात नाही भरली आहे. ओके. बाकीच्या ज्या आहेत, हा बुट्टा सुपर्णाचा जो लग्नाचा शालू आहे त्याच्यात जाणार. सिमिलर Okay, टाईपचे so ही बुट्टे पण आहेत, आउट आहे. त्यामुळे तो मला माहिती आहे. इरकल तिच्याकडे डझनावरी आहेत. So out. तर विचार राहिल्या करून घेतोय आम्ही सगळं. हो नाही, आणि सिलेक्ट करतात त्यातल्या त्यात ही जी आहे जी ट्रेंडी आहे. आणि अजून एक तुम्ही दाखवलेली आता, ही वाली. ही एक खूप सुंदर आहे ऍक्च्युली. याच्यावरती ना ह्याचे दागिने छान वाटते, राईट. जे हलव्याचे दागिने आपण घेतलेले आहेत. बरोबर. सो ते एक ऑप्शन आहे. तर त्यातल्या त्यात मी ह्या दोन साड्यांमध्ये जरा कन्फ्युज आहे की कुठली याच्यातली घ्यावी, ही की ही. कारण मोरवाल्या साड्या मी रिसेंटली बऱ्यापैकी बघितलेल्या ओके. आहेत. सो मग आपण मग आणि हा हिचा पदर आहे. कारण काय आता मला थोडं थोडं आठवायला लागलं की पदर असतो, मग हे असतं. तर मी सगळं माझं नॉलेज इकडे वापरतोय. म्हणजे तुझा बरोबर क्लास झालेला, म्हणजे ह्या सगळ्याचा हो, जो हो. काय नवरा बनण्याचा जो काय हे असतो ते सगळे म्हणजे गुण काय, हो, आलेले. एक तर माझ्या पदर कळतोय, पदर कलर कळतोय, कळतोय, कलर. त्याला कळतंय की पैठणी आहे, इरकल आहे, हे सगळं कळतंय. म्हणजे हो. बऱ्यापैकी अगदी गुणी बाळासारखं मी तिकडे बसून माझ्या दोन आया, माझी खरी आई निवेदिता मॅम आणि सुपर्णा माझी बायको. वा. त्यामुळे ही एक मला खूप हा, छान ही वाटतंय. छान आहे. आणि खरं तर याच्याकडे कल असण्याचं कारण की सगळ्या बायका जसं मी अगोदर म्हटलं सुंदर असतात, पण खूप काही बायका कॅरी करतात राईट. हा, ह्या गोष्टी. साडी कॅरी करणं म्हणजे एक ज्या पूर्ण साड्या असं तुम्हाला बघून इथे तुम्हाला माहितीये पण बायकांना ते आवडत नाही, पण अगदी त्या साड्या सुद्धा सुपर्णा इतक्या फ्लॉलेसली आणि इतक्या ब्युटिफुली कॅरी करते. हे सगळं मी तिला कट करून वेगळा व्हिडिओ बनवून देणार आहे. जे काय तो म्हणालाय मगाशी गजरा, त्याच्यानंतर नाही, आता नाही, हे सगळं. सो शी कॅन कॅरी एनिथिंग, आणि एनिथिंग ॲब्स्ट्रॅक्ट, एनिथिंग न्यू, आणि जे ट्रेंडिंग आहे तर ती नक्कीच ती गोष्ट कॅरी करू शकते. बरं, आता विषय येतो रेंजचा. कारण काय आपल्याकडे बजेट आहे. राईट. सो हे कितीला आहे? ही आपल्या बजेट मध्ये आहे. दिव्या फॅशन मध्ये बेस्ट प्राइस असते. हा, हे तर मला आणि पटलेलं आहे. याची प्राइस आहे, थांबा मी इकडे का? मला हा, पाठ हे आहे बघा. याची प्राइस ऍक्च्युली. ही आहे 1690. सो एकदम बेस्ट प्राइस. बेस्ट प्राइस. त्यातही आता तुझं क्या 1,500 बजेट आहे. तर 1,500 वरचं जे budget काय आहे ते बाबा बोलून घे. चालेल. तर 540 रुपये खर्च केले, त्यामुळे 1460 रुपये आमच्याकडे उरलेले आहेत. आणि ही आहे 1690ची. तर ह्याच्यात डिस्काउंट तर करालच ना तुम्ही, आता इतक्या लांबून मी आलोय. जे असेल बेस्ट करून द्या. भाव एकदम हा, रिजनेबल आहे. तरी त्यामुळे आणि मज्जा पिंक कडून आलाय. मज्जा पिंकनी ऑलरेडी Yes. यांना कव्हर केलेलं आहे. सो हा. तेवढं डिस्काउंट दादा द्यायलाच पाहिजे. नक्की नक्की नक्की. तर So, त्यामुळे झालंय, डन आहे, एक done डन आहे, डन आहे. सो हे 1460 रुपयाला डन म्हटलेत ते. हा, एक आणि अशी साडी झालेली आहे जी ब्लॅकही आहे आणि कलरफुल आहे. तर संक्रांत नेहमी काळी नाही, ती काळ्याबरोबर कलरफुलही असते. हे आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. वा, चला. सो जे काय मोठं पहिलं म्हणजे एकदम मोठं टास्क वाटत होतं ते अगदी असं मस्कासारखं केलंस यार तू तर. थँक्यू सो मच. या सगळ्या लोकांच्या जयेश भाई बेसिकली होते हेल्प करायला, आणि त्यांनी प्रॅक्टिकली मला सगळ्या साड्या समजून सांगितलेल्या आहेत. बट आय थिंक सुपर्णा आय विल कॅरी दिस. अँड थँक्यू सो मच की तू डिरेक्टली मला या दुकानात घेऊन आलीस. सो मला थोडंसं सिम्पल करायचं होतं बिकॉज आम्ही दादरमध्ये फिरलो पण आम्हाला तसं काही मिळत नव्हतं. सो आय न्यू की इथे आल्यावरती दिव्या फॅशन तर नक्कीच आम्हाला आवडणार आहे.
सो येस, थँक्यू सो मच जयेश भाई. तुम्ही सुद्धा जसं मी लास्ट टाइम पण म्हणाले होते, जर हिंदमाताला आला असाल तर दादरमधल्या ह्या दादर ईस्टला हिंदमाताला दिव्या फॅशन त्यांचं दुकान आहे. तिकडे सगळ्या व्हरायटीज आहेत आणि ते डिस्काउंट देतात, हे तुम्ही पाहिलेलं आहे. सो मज्जा पिंकचं नाव सांगा आणि डिस्काउंट घ्या. आम्ही ही साडी घेऊन पळतोय कारण काय आत्ता खरी मजा येणार आहे, कारण की आता फायनल. कारण ही साडी जिच्यासाठी घेतली आहे तिला देणं पण गरजेचं आहे, तिने ते नेसणं पण गरजेचं आहे आणि मला दाखवणं पण गरजेचं आहे. आणि तिने काय घेतलं ह्याचं एक्साइटमेंट आहे की नाही? हो, तिने, मी साफ विसरलो होतं, तिने पण माझ्यासाठी काहीतरी घेतलेलं आहे. तर ते बघण्यासाठी पण मी खूप एक्सायटेड आहे. सो या, आपण पळावं. येस, चला पळतोय आम्ही. हो, सो फायनली 1,500 रुपयाचा नाही 2,000 होता. 2,000 रुपयाचं बजेट आहे. 40 रुपये पण ऍडजस्ट झालेले. हो हो. सो संकेत, आता तू थोडा रिलॅक्स कर. ओके, आता अजून ट्विस्ट आहे. ह्याला आम्ही गाडीतून नेलं, आम्ही दोघी आता मस्त बाईक वरती फिरणार. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सुपर्णा कधीच बाईकवर बसत नाही. माझ्या मागे पण ती फार क्वचितच बसली असेल. बघू आज जाते की नाही. जाणार ना? ऑफकोर्स. तुझ्यासाठी शॉपिंग करायची तर मी ही लढाई पण लढायला तयार. बाईक नाही, कारण की आम्ही दादरच्या गल्ल्यांमध्ये फिरणार आहोत, त्यामुळे बाईक नेणं थोडं अत्यावश्यक आहे. गाडी नाही घेऊन जाऊ शकत. सो तू शांत बस. आम्ही पटकन गेलो आणि थोड्या वेळाने आलो. ओके, चलो, एन्जॉय, ऑल द बेस्ट. सुपर्णा, तुझं पण बजेट तुला मिळालेलं आहे. ओके, सो आम्ही सुपर्णाची शॉपिंग करतोय. संकेतची शॉपिंग झाली आहे. बरं, आय एम सो एक्साइटेड. मला बघायचं त्याने काय घेतलंय माझ्यासाठी नेमकं. बरंच काय घेतलंय, बरंच काय बार्गेन केलंय. बरे सरली संकेतने बार्गेन केलाय. अरे बापरे, दिस इज समथिंग न्यू. मी म्हटलं होतं ना काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. सो आम्ही संकेतची शॉपिंग सुरू करतोय. सो मुलांसाठी काही फार ऑप्शन्स वगैरे नसतात, जे काय असतात ते. सो मला असं वाटतं की कुर्ता हा बेस्ट ऑप्शन आहे. हो, म्हणजे आपला सण आहे त्यामुळे कुर्ता म्हणजे इट हॅज टू बी ट्रेडिशनल, त्यामुळे कुर्ता इज द बेस्ट ऑप्शन आय थिंक. सुरू करूया. नवऱ्याने केली आहे त्याची जी काय शॉपिंग आहे ती. आता बायको काय करते बघूयात आपण. चला. तुम्हाला यातला ब्लॅक भेटतील. साईज हा. 38 दाखवा आणि ब्लॅक. हा रंग भेटतील. हा. सेम साईज 38. बरं. नंतर एक असं printed सो येणार. बजेटही लक्षात ठेवायचं आहे. बरं, आय नो. हा ठीक आहे. 550 चा सुपर्णाला 1,500चं बजेट मिळालेलं आहे. सो त्याच्यात आपण बघूया ती काय कमाल करते. बार्गेन बघ, त्याने बरंच त्या बजेटमध्ये बार्गेन केलं. हो का? बघा, हा एक 550 कुर्ता आहे. हा. कुर्ता पैजामा 750. नंतर एक 1675 टॉप अँड बॉटम. ओके. त्याच्यात पण आपल्याला 38 भेटतील. नंतर एक असं चिकनकारी मध्ये ब्लॅक भेटतील. ऑलमोस्ट सेम मध्ये ब्लॅक. ह्याच्यात ब्लॅक आहे का? हा, yes. आणि हा वाला तो वन साइड बटन्स वाला 38 नाही. नंतर एक हा प्रकार आहे. ऍक्च्युली ऑल पॅटर्न ना, प्लस एक हा 38 1275 विथ बॉटम. ओके. 100% कॉटन. हे सिंथेटिक, हे कॉटन टेरिकोट, हे पण कॉटन आहे. ह्याच्यात ब्लॅक आहे. हो आहे. हा दाखवा. आणि कमी करणार की नाही? प्राइस नाही. इकडे जे काका असं कसं बरं? बजेट Already आताच दिला. सांगितलं बघा तिने. इकडे राजूने अंदर मी चिकन बजेटवर आहे काका, 38. प्लीज असं नका करू. बजेटवर आहे मी, प्लीज. अच्छा. सो काय प्रेफर करतो जनरली संकेत, क्लोथ्स वाईज वगैरे शॉपिंग असेल तर? त्याला असं त्याला सिम्पल आवडतं. त्याला असं खूप झगमग आणि खूप असं भरलेलं वगैरे असं आवडत नाही, असा माझा अंदाज आहे. आणि मी जोपर्यंत आजपर्यंत जितकी शॉपिंग केली त्याच्यानुसार आय नो दॅट मच. त्यामुळे आणि मी घेतलेलं सगळं आवडतं त्याला. चालेल. तूच आवडते मग काय? बडा पॅकेट. So, काय म्हणजे पहिल्या संक्रांतीसाठी काय स्पेशल प्लॅन्स असतील? पहिल्या संक्रांतीसाठी स्पेशल प्लॅन्स म्हणजे आता आमचं एक असं पहिल्यापासून असं काय म्हणता येईल त्याला की आम्ही नेहमी एकमेकांना सरप्राईज करत असतो.
ते आमचं दॅट्स आर थिंग असं म्हणूयात आपण. त्यामुळे बऱ्याचशे आत्ता पण बर्थडे हे ते बरेचसे सरप्राईजेस झालेत. त्यामुळे आता संक्रांतीला माझ्याकडनं आता हे तर एक सरप्राईज आहेच की आपण काय त्याच्यासाठी शॉप करतोय आणि त्याने माझ्यासाठी काय शॉप केलं आय डोंट नो. सो आय एम सो एक्सायटेड. सो असं ते तर आहे. आणि प्लस मला असं उडतं कानावर आहे की माझ्यासाठी हळदी कुंकू वगैरे सगळं केलेलं आहे, फक्त मला सांगितलेलं नाही अजून. वा, म्हणजे हे खास आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही पण एक्सायटेड हो, म्हणजे माझ्या सासूबाईने आणि माझ्या नवऱ्याने असं दोघांनी मिळून ते जे काहीतरी प्लॅन केलेलं आहे, बट मला अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आहे. आणि मला माहिती आहे पण अशी उडती खबर आलेली आहे माझ्याकडे. त्यामुळे आय एम शुअर दे आर प्लॅनिंग समथिंग. आता कुर्तेज आलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा कुर्ता घेऊन मग अजून काय डोक्यात आहे, काय घ्यावं असं वाटतंय जर बजेट उरलं तर? जर बजेट उरलं तर जे मला घ्यायचे ते कदाचित त्या बजेटमध्ये येणार नाही, पण मला आवडेल एखादी जुती वगैरे समथिंग दॅट गोज आपल्या ट्रेडिशनल ह्याला. आणि हलव्याचे दागिने जे मेलसाठी असतात ते म्हणजे फिमेलसाठी असतात, काहीतरी असतं. आय हॅव टू चेक दॅट आउट काय आहे बघूया, म्हणजे जर कारण आपण आजपर्यंत मुलींसाठी बघितलेत, बट असं काही असेल तर येस वी कॅन ट्राय. चेक करूया. येस, बघूया. सो फायनली आफ्टर लॉंग वेट सुपर्णाला जो कुर्ता हवा होता तो आलेला. म्हणजे मी ऍक्च्युली हा असा नाहीये त्याच्याकडे, हे मला माहिती आहे. त्यामुळे आय कॅन गो फॉर समथिंग जे त्याच्याकडे नाहीये. आणि हा म्हणजे थोडंसं फेस्टिव्ह पण आहे आणि अगदीच त्याला आवडत नाही तसं पण नाही आहे. त्यामुळे या वी कॅन गो फॉर दिस. येस. सो आता खरं स्किल आहे. ओके, 1475 अशी त्याची प्राइस त्यांनी सांगितली आहे. हिच्याकडे बजेट आहे 1,500 रुपये. आता बघूया, म्हणजे जर हा घेतला तर दुसरं काही घेता येणार नाही. ओके काका, ह्याच्यात सलवार तुम्ही ब्लॅक नाही देऊ शकत? ब्लॅक नाही चांगली, त्याला व्हाईट आहे. ब्लॅक ब्लॅक जरा आय थिंक फार दिसेल का ब्लॅक? मग व्हाईट एकदम मशीन नाही होणार, एकदम क्रीम डायरेक्ट ब्लॅक अँड व्हाईट चालेल आय गेस. है ना? काहीतरी कलर पाहिजे. व्हाईट अँड ब्लॅक विल थोडं. ब्लॅक अँड व्हाईट चांगला दिसतो. क्रीम पाहिजे तर क्रीम देऊ. दाखवा तर मला, दोन्ही राहू देत म्हणजे मला कळेल. बेटा डार्क कलरनी है ना, असं थोडंसं येलो म्हणजे त्या फॅमिलीत जात आहे गोल्डच्या. What do you think? I think क्रीम इज गोइंग है ना. सुरू करा. सांगा. हा, तुम्हाला डिस्काउंट करू ना, हे असं 1475 आहे, तुमच्यासाठी 1350 1350. नाही आम्ही करत नाही, ठीक आहे काका माझं बजेट नाहीये, माझं बजेट 1,500 आहे आणि त्याच्यात मला खूप काय काय घ्यायचंय त्याच्यासाठी. असं नका करू काका, काहीतरी माझ्यासाठी काहीतरी कमी करा आता तुम्ही. नाही एक राऊंड फिगर कर. एक हा काहीतरी आपलं 1000 वगैरे टाइप्स कुठेतरी नाही का होऊ शकत? 1000च्या आसपास कुठे करा ना. हे तुम्हाला 1475 1300 आम्ही नाही हो काका, नाही. माझ्यासाठी काहीतरी करा, मी पहिल्यांदा आले. तुमचं नाही आमचं नाही, 1250 करून टाका प्लीज. 12 करेक्ट आहे, राऊंड 1200 कमी होणार. बघा तुम्हाला बरेच लोक इथे विचारत. हे बघा नाव सांगते आता. केतन स्टोअर्सची ऍड करतो. आम्ही दादरला आलोय, नक्षत्र मॉलच्या समोर आहे आणि इथे केतन स्टोर्स म्हणून आहे. त्यांच्याकडे खूप कमाल कुर्ते आहेत आणि मला खूप आवडलेत. फक्त मला काळा घ्यायचा होता म्हणून मी इथे काळा घेतला, नाही तर मी खूप उचलले असते. आणि माझं बजेट पण आहे. त्यामुळे काका आता मी तुम्हाला आता मी तुमची ऍड पण केली. आता मी हिरो स्वतः पण ऍक्ट्रेस आहे. संकेत पाठक, लग्नाची बेडी मधला हिरो. त्याच्यासाठी घेतीये मी, त्याची बायको आहे मी. खरी बर का, सिंधू नाही, बायको आहे. नाही मला असं मागून नाही कळत आहे, ओळखण्याचं टॅलेंट अजून नाहीये एवढा. नाही आता काका 1200 बरोबर आहे काका. आता 1200 करा ना. 1200 आता बरोबर आहे. तुम्ही खूप खरंच केलं त्यांनी 1200. थँक्यू सो मच. सो 300 रुपये वाचवलेत. आता त्या 300 रुपयामध्ये काय घेतोय बघूयात आपण. चला. थँक्यू काका, थँक्यू सो मच. थँक्यू. चला पुढे जाऊयात आपण पटपट. चला. सो एक काहीतरी साध्य केलंय, अजून 300 रुपये वाचवले. येस, मला बघायचं आता काय 300 रुपयात काय घेणार आहे मी आयुष्यात. चला बघा.
सो 300 रुपये फार कष्ट करून वाचवलेले आहेत आणि मग आता मी तिला आयडिया दिली आहे. सो आम्ही आलोय दागिने घ्यायला, म्हणजे माझे नाही माझ्यासाठी नाही, हलव्याचे दागिने जे मुलांसाठी येतात, विच इज न्यू टू मी अँड चित्राली हॅज इंट्रोड्युस्ड दॅट टू मी. तर आपण बघूयात काय आहे, कारण मी पण सरप्राईज आहे की काय ऍक्च्युली. चला बघूया. सो कलर वगैरे असं काही आहे का? मी कुठलाही कलर घेतला तर चालणार आहे? कुठलाही कलर घेतला तर चालणार आहे. आय गेस हे जे आहे ना, हे शक्यतो असतं. अच्छा, हे बघितलंय मी. राईट. सो हे एकच येतं शक्यतो, मुलांना फार काय व्हेरिएशन्स नसतात. बिचारी मुलं. पण ठीक आहे. हा. सो काका हे दाखवा ना प्लीज. सो 400 रुपयाला आहे आणि आपल्याकडे किती उरलेत? आमच्याकडे 300 उरले. काका मी ना एका बजेटवर आहे, 300 रुपये उरलेत माझ्याकडे, प्लीज. कारण मी खरंच बजेटवर आहे, म्हणजे मी आता कुर्ता घेतलाय आणि आता माझ्याकडे फक्त 300 रुपये उरले. तर ते 1,500च्या बजेट. हा, बजेटचा प्रश्न आहे. मला फक्त 1,500 मी जिंकली आहे, तर मला 1,500 मध्येच बसवायचं नवऱ्यासाठी बस. तर माझ्याकडे त्यातली पहिली संक्रांत आहे, माझा पहिला दागिना घेते मी त्याच्यासाठी. तर मला 300 रुपये द्याल का तुम्ही? हो, एक पहिलाच आणि एकच दागिना आहे. आता काय, पहिलीच संक्रांत आहे ना, तर माझ्याकडे 300 रुपये राहिलेत. तर म्हणजे काय ही खरंच करून दाखवते. त्यांनी दिलंय 300 रुपयामध्ये. द्या त्यांचं मत बदलायच्या आधी. मत बदलण्याआधी. सो सुपर्णाची सुद्धा शॉपिंग अशा पद्धतीने पूर्ण झालेली आहे. आत्ता खास मजा येणार आहे, कारण की आत्ता हे या दोघांनी घेतलेले जे लुक्स आहेत ते त्या दोघांवरती कसे दिसत आहेत ते आता बघायची वेळ आलेली आहे. रेडी हो. पुन्हा एकदा हार वगैरे. हो, यावेळी हलव्याचा हार आहे बरं का. रेडी आहे बघायला की आता त्याने काय केलं. येस येस येस, मी आतुरतेने वाट बघते की त्याने काय घेतलंय माझ्यासाठी, आणि आय एम शुअर तो पण बघतोय. त्यांच्यासाठी शॉपिंग करणं हे एक पार्ट आहे, पण त्यांनी काय एकमेकांसाठी जे घेतलं, आणि खूप जेन्युइनली, म्हणजे खूप जेन्युइनली असं खरंच आहे की मला खरंच माहिती नाही त्याने काय घेतलंय आणि त्याला खरंच माहिती नाही मी काय घेतलेलं आहे. त्यामुळे इट इज रिअली एक्साइटमेंट. असं खूप 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 मजा येणार आहे बघायला की काय एकमेकांनी एकमेकांची चॉईस किती जपली. आणि मी पण एक्सायटेड आहे की यांचा हा लुक कसा जमून येतो. तुम्हाला सुद्धा बघण्यासाठी जर आतुरता असेल, थोडा वेळ फक्त हे बघा. सो आम्ही चाललोय, आता निघालोय थेट लुक रेडी होण्यासाठी. चला. आणि हे आहे 300 रुपयात मिळालेलं मला, आणि आय एम इन माय बजेट. येस, 1,500 रुपये पूर्ण झालेले आहेत आणि बजेटमध्ये गोष्टी आलेल्या आहेत. चला. सो आम्ही होतो दादरमध्ये, दादरच्या सुहासिनी शृंगारमध्ये आलो होतो आणि तिथे तुम्हाला फक्त हलव्याचेच दागिने असं नाही, जे काय लागतं रुखवतासाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या असणार आहेत. या दुकानाचा मी व्हिडिओ करावा असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण विशेष व्हिडिओ करू. आणि मला घेऊन करायचं असेल तर तसंही सांगा. रेडी होत आम्ही रेडी आहोत. सो या सुहासिनी शृंगार दादरमध्ये आयडियलच्या गल्लीत नक्की या. आम्ही सगळं आम्हाला जे हवंय ते घेतलेलं आहे आमच्या बजेटमध्ये. आम्ही निघालोय. रेडी आहोत. येस, चला. फायनली. काय असं थोडीच बघायला मिळणार आहे. एक्झॅक्टली, सरप्राईज आहे ना ते. सो फायनली आता जी वेळ आली आहे, जे काय हा खटाटोप केलाय तो एक्सचेंज करायचा आहे आणि रेडी व्हायचं आहे. ओके, हां हे बघ तयारच. सो काय एक्सपेक्टेशन्स आहेत की खूप काय एक्सपेक्टेड आहे? खूप नाही, पण मला आय एम शुअर म्हणजे साडी छानच घेतली असेल त्याने, आणि साडीच घेतली असावी असं पण माझं आहे. घ्यायची दॅट इज ट्रेडिशन म्हणून. तर मला कॉन्फिडन्स आहे की ती कमाल असणार आहे. मी जसं म्हणाले तसं मी स्पेशल मधले व्हिडिओज हिला काढून देणार आहे. त्यांनी मध्ये मध्ये असे काय काय पेरून ठेवल्यात गोष्टी तुझ्यासाठी. फितरत. चला आता देऊन टाका जे काय आहे ते. येस, एक हात दो. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ड्रेस घ्या आणि गोड गोड बोला. अरे 2 पिशव्या होत्या, तू का देत नाही त्याला? ही पिशवी
तू रेडी होऊन आल्यावर देणार आहे. सो दिस इज अ सरप्राईज फ्रॉम मी. अरे यार मग माझं तर पोपट झालं यार. त्याने देऊन टाकलंय. मी सगळंच देऊन टाकलं. बीइंग व्हेरी स्वीट, त्याने मला सगळं देऊन टाकलं. जो भी मेरा है तेरा है असं म्हणून हातात येणारा सगळा पैसा माझ्याकडे येऊन जातो त्यामुळे. चला, सो आता मी पण एक्सायटेड आहे ह्यांचे लुक्स कसे टर्न आउट होतात ते बघायला. सो बघूयात एकमेकांसाठी केलेली शॉपिंग त्यांना कशी वाटते, कसे रेडी होत आहेत. सुपर्णाला जरा वेळ लागू शकतो, सो तू थोडं पेशंटली थांब. चालेल. मी शांतपणे इथे बसून मस्त सोलकढी पितो. सो आम्ही नवमेजवानीमध्ये पोहोचलो आहे दादरच्या. इथे आम्ही रेडी होणार आहोत, मस्त डिनर करणार आहोत. पण त्याआधी ह्यांचे काय फायनल लुक आहेत ते सगळे बघणार आहोत. सो लेट्स गो. येस प्लीज. फायनली साडी बघणार आहे आता. रिॲक्शन. सुपर एक्साइटेड. मला आजही आठवतं की आम्ही कोल्हापूरला गेलो होतो एकदा दुहेरीच्या वेळी ऍक्च्युली प्रमोशनसाठी. आणि दॅट वॉज द फर्स्ट टाइम, म्हणजे त्यांनी मनापासून घेतली असेल मला माहिती नाही, पण निवेदिता मॅमने खूप त्याला असं सांगितलं अरे घे अशी ती तेव्हा घेतली त्यांनी मला पहिली साडी. आणि त्याच्यानंतर आज, त्यामुळे आय एम सो एक्साइटेड. आणि त्यातून काळा रंग इज माय फेवरेट, आणि संक्रांतला काळच असतं त्यामुळे. ऑर्गॅन्झा आहे. ही त्याला बजेट मध्ये मिळाली. येस. आर यू सिरियस? त्यांनी बार्गेन केलंय. व्हॉट? हो. केवढं बार्गेन केलंय असं त्यांनी? बरंच. ओ दिस इज. तुम्ही आता मला रेडी झाल्यावर बघा. येस. चला. सो एक्साइटेड. साडी तर म्हणजे क्या बात आहे. हे ह्याच्यावरचं काय म्हणणं? खूप क्यूट आहे ते. त्याच्यामध्येच खूप बार्गेन केलंय बरं का त्यांनी. रिअली? हो. अरे आणि खूपच कमाल आहे. विचार करून केलंय त्यांनी. हो म्हणजे काय, ती जी म्हणजे अंगठी आहे ना, ती अंगठी ती दुसऱ्या सेट मध्ये ना, ती अंगठी अशी काहीतरी वेगळी होती, तर त्याला खरी अंगठी पाहिजे. हा. ओ दॅट इज सो क्यूट. सो येस. आता फायनली हे सगळं घालून रेडी व्हायचंय आणि बघूया कशी काय रिॲक्शन आहे. चालेल. आय एम वेटिंग फॉर इट. चल. आणि हे फारच गोड आहे. सो सुप्रिया आहे माझ्यासोबत. आणि सुप्रिया, सो काय आज स्पेशल काय लुक? आपण ट्रेडिशनलमध्ये जातोय बिकॉज आजची थीम आहे ती संक्रांत निमित्त आहे. सो मोर ऑफ आपण ठीक आहे मॉडर्न है अपनी दुल्हनिया, बट वी विल गो ट्रेडिशनल मध्ये जाणार आहोत. ओके. सो आणि पूर्ण लुक हा आपला जास्त करून आपण असं मॅट वगैरे नाही ठेवणार आहे, थोडं ग्लॉसी मध्ये जाणार आहोत. ओके. सो मेकअप बेस्ड जे काय आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि हेअर पण सुरू करते. सो सुप्रियाला मी तिचा वेळ देणार आहे. सो लेट्स सी की हा लुक कसा रेडी होऊन येतोय. सो सुपर्णा रेडी होते आहे आणि तिने ते सगळं घ्यायला सुरुवात केली आहे. ती ते सगळे ज्वेलरी आणि वगैरे. पण यात एक खास गोष्ट आहे, तुम्हाला आम्हाला माहिती आहे, ते तिला आता तिच्यासमोर खुलासा होऊ दे. सो याच्यात ना अजून एक काहीतरी खास गोष्ट आहे तुझ्यासाठी. ती सरप्राईज होती पण ती त्याने लपवलेली. तो आता तू बघू शकतेस बिकॉज आता वेळ आली आहे ती तुला वापरायची. हलव्याचे दागिने सोडून काहीतरी. रिअली? अगं की वेणी. म्हणजे मी पिशवीत बघितलं तेव्हा गजरा एक्सपेक्टेड होता मला, आणि तोही आहे. सो बॅकअप म्हणून गजरा घेतलाय आणि वेणी ही त्याला हवी आहे की तू आज वेणी आई गो गजरा माळावा आणि वेणी try करावी. सो आता हे कष्ट सुप्रियाचे आहेत की ती कशी ते सुप्रियाचा चेहरा असा सुप्रियाचा चेहरा असा आता मी ते कसं इन करू माझ्या. नाही. सुप्रिया
आय एम मच कॉन्फिडंट व्यवस्थित होणार आहे व्यवस्थित. प्रॉब्लेम नाही आहे. ती फुल कूल आहे. तिला तिचं काम एकदम तिला माहिती आहे. सो मला टेन्शन आलेलं की आता हे शॉर्ट हेअरमध्ये ती वेणी कशी इन्कॉर्पोरेट करणार आहे. पण सुप्रियाच्या चेहऱ्यावर काही फरक पडला नाही. ती लाईक मी ओके. सुप्रिया इज प्रिटी कॉन्फिडेंट आणि तिला माहिती आहे ती काय करणार आहे. तिने ठरवलंय. तिने मगाशीच मला सांगितलं तुम्ही फक्त बसा मी सगळं करते. म्हटलं ओके. कसा हा लुक येतोय फायनल बाहेर तोपर्यंत विल गिव्ह हर टाईम. आणि नंतर आता आपण संकेत रेडी होतोय. त्याला फार वेळ लागणार नाही पण वी कॅन जस्ट चेक. चला. सो मेन टाईम बायको रेडी होत असताना आपलं काही कुतूहल लपत नाही आहे. क्युरिओसिटी एकच बॅग दिली आहे तुला त्यामुळे तुझी क्युरिओसिटी लगेच संपणार. हो संपणार आहे. म्हणजे आपण 3 गोष्टी द्याव्या आणि समोरून आपल्याला एकच गोष्ट मिळते. पण मी जरा उघडून बघतो काय आहे. तर जो फरक असतो मुद्दा नवरा आणि बायकोमधला तर बायकोने पिशवीत मला पहिले हे दिलंय. पण म्हणजे तिने खूप बार्गेन करून ते घेतलं होतं केलं होतं. तर ते बिल का ठेवले याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो इथे एक्सप्लेन करून. तो सगळ्यांना कळणार नाही. ते बिल चुकून नाही राहिलंय. जसं आपण कंपनीमध्ये काम करतो एखाद्या आणि मग आपण काही खर्च करतो TAD असतो आपल्याला आणि मग ते पैसे आपल्याला परत मिळतात. हे तसे की हा मी तुझ्यासाठी कपडा घेतलेला आहे की वस्तू घेतलेली हे पैसे मला रिइम्बर्स करावे. कोड आहे हा. तुम्हाला माहिती नसेल. ज्यांचं लग्न झालंय त्यांना माहिती आहे. ओके चला आता मेन मुद्दा. आणि हा उघडतो आहे मी माझा ड्रेस. ब्लॅक कलर मला तसा फार आवडतो आणि वा काहीतरी गमतीशीर दिसतंय इथे. आणि मी हा डायरेक्ट उघडूनच बघ. क्या बात आहे. मला एकदम K3 मधल्या शाहरुखचा फील आला. फक्त ओढणी कमी आहे. बन्नो की सहेली. हे पण मी दाखवणार. सो येस फार काही ह्याला फार कष्ट लागणार नाही आहेत रेडी व्हायला. सो प्लीज तू रेडी हो. तोपर्यंत आम्ही बघतो सुपर्णाची कुठपर्यंत तयारी आली आहे आणि मग ह्या दोघांना एकमेकांचा लुक दाखवायची वेळ येणार आहे. सो लेट्स सी रेडी. मैं यू गया और यू आया. हा येऊ शकतो यू. चला. सो बघूयात. नवरा तिकडे फार रेडी व्हायच्या अशा फुल तयारीत आहे. सो आम्ही बघायला आलो आहे की सुपर्णाचा कितपत आलाय. सो काय फायनल स्टेज काय सुप्रिया काय ऑलमोस्ट डन आहे. लिपस्टिक वगैरे थोडंसं राहिलं आहे. सो सुपर्णा सुद्धा ऑलमोस्ट डन आहे. आवडतोय का? हो खूप मस्त केलाय तिने आणि मला जसं आवडतं तसं शी इज केप्ट इट व्हेरी सटल आणि न्यूड मेकअप टाइप्स. सो आणि मी बघितलंय की तिने हेअरमध्ये थोडासा ट्विस्ट केलाय. जर तुम्ही मागे जर अशी वळशील तर आम्हाला दिसेल की नेहमी जी वेणी असते ती वरना आपण यूज करतो पण इथे जर तुम्ही पाहिलं तर तो ट्विस्ट आहे. गजरा सुद्धा त्याच्यात इन्कॉर्पोरेट झालेला आहे कारण काय इतक्या प्रेमाने आणला होता तो. सो गजरा आणि वेणी दोघांचा लुक असा छान बनमध्ये आलेला आहे. सो वा सुप्रिया क्या बात आहे. सो येस आम्ही तुम्हाला अजून वेळ देतो. जे काय फायनल टचेस आहेत ते होऊ देत आणि मग दागिने घालायचे. त्यामुळे फायनल लुक त्यांना थोडा वेळ लागतो. थोडा जास्त नाही थोडा वेळ लागतो. त्या लग्नानंतर हे पेशन्स वाढले. पेशन्स होते म्हणूनच लग्न केलंय. सो येस आम्ही आता थांबलोय. सो हा एकदम राजबिंडा जे दिसायला हवं तसा मस्त पहिल्या संक्रांतीचा लुक आवडलाय की नाही? हा मला खूप आवडलाय म्हणूनच मी घालून फिरणार आहे आणि मी हेच घालून घरी जाणार आहे. बेस्ट आहे. सो येस सुपर्णा आलेली आहे. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. जसं मी सांगितलं होतं आधी तुम्हाला की प्रत्येक जण सुंदरच असतं. प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते. पण ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या
पद्धती किंवा फॅशन्स कॅरी करण्यासाठी वेगळं कौशल्य लागतं आणि ते इकडे आणि खूपच सुंदर दिसते आहे सुपर्णा. आणि हे जे दागिने जे मी स्वतः चूज केलेले आहेत ते तुझ्या इतके सुंदर दिसत आहेत हे बघून मला खरंच खूप मनापासून आनंद झालेला आहे. आणि जसं मी म्हटलं द ब्युटी आणि 2 गजरे घेतल्याचा फायदा. गजरा आणि वेणी. येस. अँड शॅल आय से द बीस्ट. बरं, तू मागे काहीतरी लपवते. ते मी लपवतच आहे, पण तुला कुर्ता आवडला का? मला कुर्ता मला खूप खूप आवडला. हो, मला खूप आवडलेला आहे कुर्ता. आणि खरंच माझी ही संक्रांत मकर संक्रांत खरंच खूप सुंदर जाणार आहे. आणि मला खरंच असं वाटतं की लग्नानंतरची ही माझी पहिली संक्रांत. आणि आता जसं तो म्हणाला की असं काही वेगवेगळ्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या अजून काय म्हणतात खुलवतात आपल्या सौंदर्याला खुलवतात. तसंच माझ्याकडे पण एक छोटंसं गिफ्ट आहे जे मी दिलं नव्हतं मगाशी, तर ते मी आता देणार आहे. बिल मी व्यवस्थित वाचायला पाहिजे होतं, मला कळलं असतं काय. त्या बिल मध्ये नव्हतं. ओके. हे वेगळं आहे. ओ माय गॉड, परत लग्न करतोय असं वाटतंय मला. आणि हे आहे हलव्याचे दागिने मुलांसाठी. धन्यवाद. किती भारी धन्यवाद. आत्ता खरा लुक रेडी झालाय हा दोघांचा कम्प्लीट लुक. सो येस, कम्प्लीट लुक मध्ये त्यांचं एक छान फोटो सेशन झालंच पाहिजे. चला. कसं वाटलं हे वाला सरप्राईज म्हणजे एकंदरीतच हे जे काही संध्याकाळपासून सुरू आहे ते आयुष्यातच नवीन आहे. कारण मी कधीच विचार केला नव्हता की मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी दादरच्या मार्केटमध्ये जाऊन वेगवेगळ्या दुकानांमध्ये जाऊन हे खरं बायकोसाठी शॉपिंग करेल एका स्पेसिफिक बजेटमध्ये बार्गेन करून. आणि ते झाल्यानंतर मी इकडे नव मेजवानीमध्ये येऊन इथे कपडे चेंज करेल आणि असे काही हलव्याचे दागिने घालून आता आम्ही जेवायला पण जाणार आहोत. तिथपर्यंत हा जो काही प्रवास आत्तापर्यंतचा सुरू आहे माझा की त्या संध्याकाळी जो दादर मार्केटमधून सुरू केला तो आत्ता इथे मेजवानीमध्ये येईपर्यंत हे मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं. आणि खरंच हे खूप स्पेशल आहे. आणि खरंच ज्या अर्थाने म्हणतात म्हणजे जो फरक असतो की एक नॉर्मल संक्रांत आजपर्यंतची आणि लग्नानंतरची पहिली संक्रांत, तर ही ती संक्रांत आहे हे मी छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला. हे काहीतरी वेगळं आहे आणि मला ते प्रचंड आवडलेलं आहे. हे खरं आहे, हे खरं आहे. मलाही एक्सपेक्टेड नव्हतं की पहिल्या मकर संक्रांतीचं इतकं काही असेल. म्हणजे हलव्याचे दागिने आपण युजली नाही घालत, कारण मी तर आजपर्यंत नव्हते घातले. सो ते लग्नानंतरच पहिल्यांदा असतं तेव्हा सगळं. त्यामुळे आणि नवऱ्याने विकत घेतलेले स्पेशली बरं बजेटमध्ये, विच इज लाईक माझ्यासाठी खूप मोठा शॉक आहे हा की ह्या बजेटमध्ये ह्याला ही साडी दिली कोणी पहिले तर. त्यामुळे आय हॅव टू सी द स्किल्स अँड आय हॅव टू लर्न फ्रॉम द बेस्ट. सो मज्जा पिंकचा हाच प्रयत्न होता की काहीतरी वेगळं करावं. बायकोसाठी नवरा जेव्हा बाहेर जाऊन शॉपिंग करतो आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो आज यांनाही दिसला आहे, तुम्हालाही दिसला आहे. आणि हे जे काय आलं आहे ते बजेट शॉपिंगमध्ये आलं आहे. म्हणजे तुम्हाला आम्हाला परवडणाऱ्या गोष्टी आहेत. का ठेवलं होतं कमी बजेट? कारण की आपण आपले जे मैत्रिणी आहेत त्या सगळ्या आपल्या मिडल क्लास मैत्रिणी आहेत, आपल्या सगळ्या अशा मैत्रिणी आहेत ज्यांना हे परवडू शकतं. म्हणून ते बजेट कमी होतं. त्यामुळे त्यांनाही कळलेलं आहे की या बजेटमध्ये असे छान लुक्स रेडी होऊ शकतात आणि खरंच होऊ शकतात. ह्याच्या पुढे मी स्वतः पर्सनली बजेट ठेवणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी शॉपिंगला. आता हे माझं फिक्स झालं. बरं सुपर्णा, एक मज्जा पिंकची मैत्रीण म्हणून मला तुला हक्काने विचारावं असं वाटतं की अनेकदा बायको म्हटल्यावर एक तक्रार असते किंवा एक हे असते की अरे नवरा माझ्यासाठी कधी शॉपिंग करून येणार, हे सगळं मस्त छान. सो हे फिलिंग कसं होतं की नवऱ्याने साडी आणली, हे दागिने आणले, संक्रांतसाठी हा लुक त्याचा ठरवलेला लुक आहे, काय फिलिंग? पहिलं तर मला एक्सपेक्टेड नव्हतं की हे इतकं असेल. मला असं झालं की हां एखादी साडी वगैरे घेऊन येईल तो. बट म्हणजे मी नाही सांगू शकत. बट दिस इज समथिंग व्हेरी स्पेशल. आणि टू मेक मी स्माईल किंवा माझ्यासाठी स्पेशल गोष्टी करणं हे त्याचा हातखंड आहे म्हणता येईल. त्यामुळे
या दॅट इज समथिंग दॅट मेक्स मी हॅपी. सो कसं वाटलं बायकोसाठी काहीतरी वेगळं करत होतास तू? एरवी तुझी शॉपिंग असते ती वेगळी होती, पण यात बजेट होतं, कलर होता, पारंपरिक गोष्टी होते. सो हे जेव्हा सगळं लुक आलाय रेडी होऊन कसं वाटतं? ते सगळं इतक्या छान पद्धतीने कन्क्लूड झालं जेव्हा ती म्हटली की तो माझा हातखंड आहे आणि मला ते येतं. जेव्हा ते ॲप्रिसिएशन मला मिळालं तेव्हा मला की एव्हरीथिंग इज वर्थ इट. अजून काय बनवऱ्याला. सो आता पहिली संक्रांत आहेत, उखाणे होणार नाही असं होणारच नाही ना. आता जाता जाता आम्ही आता जेवायला जाणार आहोत. छान नवमेजवानी, आम्ही दादरमध्ये होतो त्यामुळे हक्काचं ठिकाण, अगदी सुंदर जेवण मिळणारं नवमेजवानी आहे म्हणून मी यांना इथे घेऊन आलेले आहे. सो या दोघांची मस्त तिथे जेवणाची तयारी झालेली आहे. ते करायच्या आधी उखाणे ऐकल्याशिवाय आपण कसं जाणार ना. पहिली आता नवीन नवीन आहेत, उखाणे पाठ असायलाच पाहिजे. अरे बापरे. नाही आमचं ना एक खूप काय म्हणता येईल, आमची स्पेशालिटी आहे की आम्ही कुठलाच उखाणा एकतर रिपीट करत नाही आणि आम्ही पाठ करत नाही. त्यामुळे आम्ही नवीन बनवतो. एक्सक्लुझिव्ह उखाणे असतात. त्यामुळे देऊया त्यांना थोडासा मज्जा पिंक. हो जेवताना घेऊया चला. मज्जा पेटपूजा मग उखाणे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत मकर संक्रांत छान सुरू झाली. पण यांची पहिली संक्रांत मज्जा पिंकनं खास करायची ठरवली. ती म्हणजे जेव्हा नवरा बायकोसाठी काहीतरी हक्कानं आणि अगदी प्रेमानं असं काहीतरी करतो आणि त्यानंतर बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सगळं एकवटून आलं या सगळ्या व्हिडिओमध्ये. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांना जो लुक बघून मी इतकी खुश झाले, ते किती खुश झाले असतील मला माहिती नाही आहे. सो उखाणे सुचलेत की नाही? माझं तर जेवण समोर आल्याशिवाय उखाणा येतच नाही. सो येस, खूप वेळ आम्ही शॉपिंग केली आहे, खूप फिरलोय, सगळं झालेलं आहे. आता फायनल जेवायची वेळ आलेली आहे. समोर तिळगुळ सुद्धा आहेत. सो एकमेकांना तिळगुळ भरवून उखाणे घ्यायला मी त्यांना सांगते. तोपर्यंत जेवण येईल. जेवता जेवता त्यांच्यासाठी जेवणानंतर पण एक खास सरप्राईज आहे जी नवमेजवानीने त्यांच्यासाठी केलेली एक खास डिश आहे संक्रांत स्पेशल. ती काय असणार आहे ती मी आता सांगणार नाहीये. ती इथे तुम्हाला मिळते, तुम्ही येऊन खाऊ शकता. सो आम्ही आता बघतो त्यांनी आमच्यासाठी काय लज्जतदार गोष्टी ठेवलेल्या आहेत ते खाऊया. खाता खाता उखाणे ऐकूया आणि मग जाता जाता ती डिश सुद्धा टेस्ट करूया. चला. सो जेवण आलेलं आहे छान गरमागरम. आम्ही रेडी झालेलो. सोलकढी आहे. सो त्याच्या आधी मी ह्यांना असं जाऊ देणार नाही आहे. एक उखाणा तर झाला पाहिजे, तोपर्यंत सुपर्णाला आपण थोडा वेळ देऊ शकतो. सो तिळगुळ भरवून गोड गोड उखाणा. तिळगुळ भरवण्यासाठी आणि जेवण मिळण्यासाठी गोड गोड उखाणा. मज्जा पिंकच्या सौजन्याने भोजनासाठी आम्ही आलो एका खास ठिकाणी. मज्जा पिंकच्या सौजन्याने भोजनासाठी आलो आम्ही एका खास ठिकाणी. ठिकाणाचं नाव नवमेजवानी. महाराष्ट्रातलं प्रत्येक मार्केट पालथं घातलं राव. शपथ घेऊन सांगतो, फक्त सुपर्णाच माझ्या आयुष्यातली राणी. बाप रे, लाजली आहे ती. अगं हळू आवडलं की आवडलं नाही मला तेच कळलं. मानच खाली घातली तिने. अगं दिसू दे त्यांना पण. हवं का गुलाबी झालीत गाल. तर असा होता माझा उखाणा. क्या बात आहे. मला फार आवडलंय. मज्जा पिंक आलं, नवमेजवानी आलं आणि सुपर्णा तर अगदी राणी होईपर्यंत आलं. शॉपिंग पण. हो शॉपिंग पण आलं. बघ आता तुला पिअर प्रेशर आहे. म्हणजे तुला आता याला तोड उखाणा घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण सोलकढीला सुरुवात करूया. आणि नाही तू नको पिऊस, तू खा, आम्ही पितो तोपर्यंत. चलो आपण चिअर्स करू. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. 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 आहा सुंदर आहे सोलकढी. अख्खं मार्केट फिरल्यावर, पाय दुखल्यावर, दमल्यावर हा जो सोलकढीचा एक सिप आहे त्यांनी फार अशी रिफ्रेशिंग हे आलंय. सो नवमेजवानीची ही सोलकढी फार फेमस आहे. मी खूप वेळा ऐकते, मी ते आधी आले, पण खरंच आत्ता तुझं एक रिअलायझेशन आहे की हा तोपर्यंत मॅम
खाणा विचार करतात होते. तोपर्यंत मी जेवायला सुरुवात हो हो प्लीज प्लीज येस येस. चला सो छान डाळिंबी उसळ आहे समोर, भाकऱ्या आहेत. येस. सो सुपर्णाच्या हातचं काय आवडतं? मला मुळातच भाकऱ्या खूप आवडतात, कारण मी ह्याच सगळ्या गोष्टी खात असतो. मला फळभाज्या मोस्टली खायला खूप आवडतात, ज्या आयुष्यात कोणालाच आवडत नाही. तुलाही आवडत नसतील फळभाज्या, मी सांगतो. भाज्या खाते मी, म्हणजे मला पालेभाज्या नाही. तर फळभाज्या म्हणजे गिलक, दोडक, कारलं, दुधी भोपळा, है ना. मला माहितीये, मला ह्या सगळ्या भाज्या आवडतात. आणि सुपर्णा त्या फक्त माझ्यासाठी अप्रतिम बनवते. खातेस पण? हो खाते पण, हो. आणि त्याबरोबर मला भाकरी खायला आवडते. तर ज्वारीची, बाजरीची, तांदळाची, नाचणीची, कुळदाची, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या. आणि माझ्यासाठी म्हणून सुपर्णा मी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये खात असतो. मी प्रत्येक गोष्ट खातो, पण मला क्वांटिटी, कारण मला सगळं खायचं असतं. मी असं हे नाही. बरं, मी इतकी वियर्ड दिसते की मी विचार करते तुम्ही गप्पा मारताय, मला नाही, काही नाही, सुचत नाही. तुझ्याकडे लक्ष पण नाही आमचं. आम्ही गप्पा मार. हो. तर सुपर्णा माझ्यासाठी, आता ह्या भाकरीची साईज केवढी असेल साधारण, ही प्लेट भरून, तर सुपर्णा तिथे ते काय मापच नाही, जाऊ दे असं. तर ह्याचा जो सेंटर आहे ज्याच्यावर लाडू ठेवलेत, एवढा, म्हणजे सुपर्णा माझ्यासाठी एवढ्या एवढ्या भाकऱ्या बनवते, स्पेशल छोट्या मिनी भाकऱ्या. मिनी भाकऱ्या. आणि ती प्रत्येक भाकरी फुलते, त्यामुळे ती त्याला मी रोटला म्हणून खाऊ शकतो. आणि मस्त त्याच्यावर तूप वगैरे टाकून रोज डब्बा असतो का डेली. प्रॅक्टिकली मी घरी येतो जेवण करायला, डब्बा कोण घेऊन जाईल. पण विचार अजून सुरूच आहे. अजून म्हणजे जे काय माहितीये ना, ते पिअर प्रेशर आहे की त्याच्या उकळीपेक्षा बेस्ट नाही, निदान त्या लेवलचा तरी ना. सुंदर आहे, तू ट्राय कर. मी तू ट्राय कर. मी 1 मिनिट थांब आता जरा, मी सुचवतेच काहीतरी स्वतःला. हे सुपर्ब आहे आणि प्रत्येकाने इथे हे ट्राय करावं. सुपर्ब तांदळाची भाकरी आणि डाळिंबी उसळ. खूप सुंदर आहे. मुळात ते भात एकदम परफेक्ट शिजलेले आहेत, त्यामुळे जितक्या लवकर उखाणा सुचेल तितक्या लवकर खाता येईल. हो ना. तो सुपर्णाचं डोकं अधिक चालावं उखाण्यासाठी म्हणून तिने फायनली जेवायला सुरुवात केली. मी थोडस 2 ग्लास खाऊन घेतो, म्हणजे मला सुचेल. डाळिंबी. येस. तो जेवण झालंय. ओके, आम्ही मस्त ताव मारलेला आहे नवमेजवानीच्या प्रत्येक डिश वरती आणि बरंच काही खाल्लंय. आता पोट भरलंय. आता सुचला पाहिजे. त्याआधी तू तिळगुळ भरून उखाणा घेतला. सो मी जे म्हणत होते की नवमेजवानीने तुमच्यासाठी खास काहीतरी सरप्राईज आहे, ते हे आहे. हे आईस्क्रीम आहे, पण ते तिळगुळ आईस्क्रीम आहे. ओ वाव. डिफरंट काहीतरी वेगळं आहे. स्वतः आईस्क्रीम तिळगुळाचं भरून उखाणा घ्यावाच लागणार आहे, काही पर्याय नाही. आता पोट भरलंय, आता मला सुचेल. चला मी घेते. तो असा चमचा घे, असा तोंडासमोर धर आणि उखाणा. मग मी तो खास भरवताना एवढं एक कॉर्न, एक त्याने तुला म्हणजे एक लाडू इतका एक पाहिजे. येस, भरव आणि मग घेऊ का. बरोबर. भाजीला चव यावी म्हणून घालतात त्याच्यात मीठ. भाजीला चव यावी म्हणून घालतात त्याच्यात मीठ. दृष्ट लागू नये म्हणून लावला जातो काळा तीळ. मकर संक्रांतीच्या दिवशी खात्रीने सांगते, संकेतराव माझी आयुष्यभर घेतील काळजी मीठ. आईस्क्रीम जास्त गोड लागणार आहे. कसं आहे? मग आता मी खाऊ शकते का? हो. तिळगुळ आईस्क्रीम खरंच तिळगुळ सारखं आहे. मी काहीतरी वेगळं एक्सपेक्ट केलेलं, पण तो खरंच तिळगुळ खाल्ल्याचाच फील आहे. ऍक्च्युली नक्की ट्राय करा. हे फ्लेवर खरंच खूप छान. मकर संक्रांत स्पेशल काय आहे का? युजली असतं. ओके, मग तर नक्कीच या आठवड्यात नवी मेजवानीमध्ये आणि हे तिळगुळ आईस्क्रीम न विसरता ट्राय करा. नवमेजवानीमध्ये. सो नवमेजवानीमध्ये जर येणार असाल तर बाकी Please. जे आम्ही सांगितले ते खा.
हे नॉनव्हेज साठी फार स्पेशल आहे, त्यामुळे नॉनव्हेज नक्की ट्राय करा. आज संक्रांत होती म्हणून आम्ही व्हेज खाल्लं, पण नॉनव्हेज इथलं स्पेशालिटी आहे, ते खाल्ल्याशिवाय जाऊ नका. आणि जर तुम्ही संक्रांतीच्या आठवड्यात येणार असाल तर हे खाल्ल्याशिवाय जाऊच नका. एंड युअर डिनर लंच जे काय हे तिळगुळ आईस्क्रीम, कारण की खरंच खूप छान आहे, खूप छान फ्लेवर्स म्हणून आलाय. मज्जा पिंकला आणि मला अजून एक नाव घ्यायचं मला, वा. एक सेकंदच सुचलंय. मला माहित नाही ते कसं असणार आहे, पण तिळगुळाच्या आईस्क्रीमने पार पडला मकर संक्रांतीचा हा सोहळा. तिळगुळाच्या आईस्क्रीमने पार पडला मकर संक्रांतीचा हा सोहळा. तिळगुळ घ्या आणि खूप गोड गोड बोला. सो येस, शेवटाकडे आलं. मला मज्जा पिंकला आमच्या सगळ्या मैत्रिणींना आम्ही शुअर खूप मज्जा आली आणि आम्हाला हा दिवस एकदम खास झालाय, कारण की काहीतरी वेगळं आहे, खूप काहीतरी केलेलं आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही परत घेऊन जाणार आहोत. हे सगळं आहे. तुमच्यासाठी एक्सपिरियन्स कसा होता? मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की माझी पहिली संक्रांत लग्नानंतर अशी होईल. आणि खरंच म्हणजे मज्जा पिंक मेजवानी, थँक्यू टू मेक इट स्पेशल, फॉर मेकिंग इट स्पेशल. आणि का स्पेशल तर माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी शॉपिंग केली आहे. आय एम व्हेरी हॅपी बिकॉज ऑफ दॅट. आणि आजचं जेवणही त्यानं तो ऑर्डर केलं, त्यामुळे थँक्यू फॉर मेकिंग इट स्पेशल. मला भरून आलंय माझी बायको माझं इतकं कौतुक करते. अजून मला काहीच नाही म्हणायचं नाही, पण खरंच खूप स्पेशल जे काही सुपर्णाने सांगितलं ते सगळं. अँड टू टॉप इट अप, खरंच खूप छान कन्क्लूड केला आम्ही. तिळगुळ आईस्क्रीम मी कधी खाईल अगेन, समथिंग न्यू. मी कधीच आयुष्यात एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी तिळगुळ आईस्क्रीम खाईल. तर ऑल इन ऑल एका शब्दात सांगायचं तर युनिक संक्रांत होती आजची आणि फारच मजेशीर होती. आणि प्लीज जितके पण नवरे आहेत तिथे, ज्यांचं नवीन लग्न आलंय किंवा जुनं जरी असेल लग्न, अशी शॉपिंग करा तुम्ही बायकोसाठी. खूप छान छान पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. सिंपल, नेहमी करत राहा. अच्छा, हे ठणकावून सांगितलेलं आहे. दॅट कीप्स म्हणजे ते बॉन्ड स्पेशल राहतो त्याच्यामुळे, काही या छोट्या छोट्या गोष्टींनी. त्यामुळे वा. सो येस, थँक्यू तुम्हाला दोघांना. खूप वेळ काढलात, ऑल द वे इथे आलात दादरमध्ये. छान आपण शॉपिंग तर केली, मज्जा केली. तुमचं हे सगळं छान होऊ देत. इथून पुढील सगळ्या सणांसाठी आणि पुढच्या आयुष्यासाठी खूप 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 भरभरून शुभेच्छा. मज्जा पिंक तुमची हक्काची मैत्रीण म्हणून कायम असणार आहे. कधीही काहीही लागलं, काहीही बोलायचं असेल, मज्जा पिंक आणि मी कायम तत्पर असू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. शुभेच्छा.